नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायाला सुरुवात करतो आहोत. आपण आधी श्लोक वाचून घेऊया. 12व्या अध्यायाचं नाव भक्तियोग आहे. अतिशय महत्वाचा अध्याय आहे. 12.1. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमः. भाषांतर श्रील प्रभुपादांकडून. अर्जुनाने पृच्छा केली, जे तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीने सदैव संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात त्यापैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येते. 12.2. श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मतः. श्री भगवान म्हणाले, जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थित करतात आणि दृढ श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत. 12.8. मय्येव मन आधस्त्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. माझ्यावर पुरुषोत्तम भगवंतांवर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठायी युक्त कर. अशा रीतीने तू निस्संदेह सदैव माझ्यामध्येच वास करशील. 12.9. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. हे धनंजय, जर तू आपले मन निश्चलत्वाने माझ्या ठाई स्थिर करण्यात असमर्थ असशील तर भक्तियोगाच्या नियामक तत्वांचे पालन कर. अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर. 12.10. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थम अपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम अवाप्स्यसि. जर तू भक्तियोगाच्या विधिविधानांचे पालन करण्यात असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरिता कर्म कर, कारण माझ्याकरिता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. 12.11. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील तर सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. 12.12. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागात् शांतिरनंतरम. तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यास तू स्वतःला संलग्न कर. तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलांचा त्याग करणे श्रेष्ठ आहे, कारण अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनःशांती प्राप्त होते.
12.13 आणि 14. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखः सुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. जो जीवांचा द्वेष करीत नाही आणि सर्व जीवांचा सुहृदय मित्र आहे, जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला स्वामी समजत नाही, जो सुखदुःखामध्ये समभाव राखतो, जो क्षमाशील, सदैव तृप्त, आत्मसंयमी आहे आणि आपले मन व बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढ निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. हा 12.15 श्लोक आहे. ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही आणि जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही, जो हर्ष आणि दुःख, भय आणि चिंता यामध्ये समभाव राखतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. 12.16. अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियांवर अवलंबून नसतो, जो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी महत्प्रयास करीत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. 12.17. यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान यः स मे प्रियः. जो हर्षितही होत नाही किंवा दुःखही करीत नाही, शोकही करीत नाही किंवा आकांक्षाही करीत नाही आणि ज्याने शुभाशुभ गोष्टींचा त्याग केला आहे, असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. 12.18 आणि 19. समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुखदुःखेषु समः संग विवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः. जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो, जो मानापमान, शीत उष्ण, सुख दुःख, स्तुती निंदा यामध्ये समभाव राखतो, जो सुख कुसंगापासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो, जो घरादाराची काळजी करीत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. 12.20. ये तु धर्मामृतम् इदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः. जे या अविनाशी भक्ती मार्गाचे अनुसरण करतात आणि मला परम लक्ष मानून श्रद्धेने पूर्णतया संलग्न होतात, ते मला अत्याधिक प्रिय आहे. श्लोक वाचन पूर्ण झालंय. आपण समजून घेण्यापूर्वी गुरुपरंपरेचे आशीर्वाद घेऊया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामी निति नामिने. नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले
श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। आजचा हा जो 12वा अध्याय आहे, अतिशय गोड आणि अतिशय महत्वाचा अध्याय आहे. इथे भगवंतांनी अर्जुनाला त्याचं आचरण कसं असावं याच्याविषयी अगदी स्पष्ट मार्गदर्शन केलेलं आहे. सगळ्यात पहिल्या श्लोकामध्ये अर्जुन भगवंतांना विचारतो की भगवंतांनी त्यांचे अनेक रूप दाखवले, विश्वरूप दर्शन दाखवलं, त्यांचं ब्रह्मन रूप दाखवलं, ज्याच्यामध्ये ते अव्यक्त रूपामध्ये आहेत. त्यांचं अ, साकार रूप तर ते अर्जुन कायमच बघत आलेला त्याच्या लहानपणापासून, कारण की ते दोघं जण, भगवंत आणि अर्जुन, दोघं एकमेकांचे मित्र होते. आणि अर्जुनाला इथे प्रश्न पडलेला आहे की जे तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीने सदैव संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात, त्यापैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येते. तर आपण ह्या विषयामध्ये फार जास्त जाण्याची गरज नाही, परंतु आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्या वैदिक परंपरेमध्ये साकार, निराकार, निर्गुण असे भगवंतांचे अनेक रूप बघायला मिळतात. आणि वेगवेगळे आचार्य, वेगवेगळे मठ, वेगळे वेगळे पंथ भगवंतांची अर्चना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतात. तर भक्ती मार्गामध्ये साकार आणि सगुण असंच भगवंतांचं रूप श्रेयस मानलं गेलेलं आहे. आणि भगवंत देखील ते दुसऱ्या श्लोकामध्ये अगदी स्पष्ट सांगतात की मयी आवेश मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्त तमामतः. म्हणजे माझ्या साकार रूपावर जे दृढ श्रद्धा ठेवतात आणि त्याचीच उपासना करतात, असे लोक सर्वोत्तम आहेत. म्हणजे भगवंतांनी इथे कोणत्याच प्रकारचं गोंधळ आपल्या मनामध्ये ठेवलेला नाही. तर भगवंतांची जी साक्षात्काराची जी वेगवेगळ्या छटा आहेत, त्याच्यामध्ये आपण सूर्याचं जर उदाहरण घेतलं, तर सूर्याची किरण हा पण सूर्याचाच भाग आहे. सूर्य गोल आपण जो म्हणतो, म्हणजे सूर्य हा जो तारा आहे मोठा, तो पण सूर्यच आहे. आणि सूर्य भगवान हे व्यक्तिरूपाने सुद्धा अस्तित्वात आहेत, ते पण सूर्यच आहेत. परंतु त्यांना अनुभवण्याची छटा वेगळी वेगळी आहे. तर आपण जेव्हा किरण घेतो, सूर्याचे किरण जेव्हा सूर्याचं रूपाचं प्रतिकात्मक रूप म्हणून जेव्हा घेतो, त्यावेळेला आपण केवळ त्यांचा उजेड, त्यांची किरण आपल्याला समजतात. जर आपण त्यांचा सूर्यगोल असा विचार केला, तर आपण केवळ एक तळपता आणि असा एक लख्ख उजेड असलेला काहीतरी एक गोळा तिथे आहे असं आपल्याला लक्षात येतं. परंतु त्या गोलाच्या मागे एक व्यक्ती आहे आणि त्याचं हे तेज आहे, हे जेव्हा आपल्याला लक्षात येतं, त्यावेळेला लक्षात येतं की हे त्या व्यक्तीचं तेज आपल्यापर्यंत पोचतंय. आणि तेच गोष्ट इथे भगवंतांनी आपल्याला इथे स्पष्ट केलेली आहे की ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान हे भगवंतांची तीन वेगवेगळ्या छटा आहेत भगवंतांच्या साक्षात्काराचे. त्यामध्ये ब्रह्मन म्हणजे ही जेव्हा आपण पृथ्वी आणि हे सगळं एकंदरीत जे सृष्टी बघतो, ते भगवंतांचाच एक अंश आहे. परमात्मा जो की आपल्या हृदयामध्ये आणि प्रत्येका हृदयामध्ये, प्रत्येका जीवाच्या हृदयामध्ये भगवंत स्थित आहेत आणि ते आतून त्या जीवात्म्याला मार्गदर्शन करत असतात की त्यांनी काय आचरण करावं, त्यांनी कसं प्रगती करावी. आणि तो
थोडासा जास्त जवळीक असलेला आपल्यासाठी साक्षात्कार आहे भगवंतांचा. आणि त्यापुढे भगवंतांचं साकार रूप, त्रिभंग रूप, ज्याच्यामध्ये भगवंतांनी बासरी हातामध्ये धरलेली आहे, ते रूप जे आहे ते सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि भगवंत ते सांगतायत की या रूपामध्ये ज्या वेळेला तुम्ही माझी आराधना करतात, ते सगळ्यात उत्तम आहे. म्हणून भगवंतांचं विष्णूचे अवतार आपण जे म्हणतो, ते वास्तविक भगवंतांचे श्रीकृष्णाचेच अवतार आहेत. आणि ज्या वेळेला श्रीकृष्ण कृष्ण या रूपामध्ये, कृष्ण या अवतारामध्ये आले, त्यावेळेला ते त्यांच्या वास्तविक अवतारामध्ये आले आणि त्यांनी आपल्याला सगळ्यांना त्यांचं वास्तविक रूपाचं मध्ये दर्शन दिलेलं आहे. म्हणून भगवंतांचं हे त्रिभंग रूप अतिशय महत्वाचं आहे. आपण आजकालच्या जमान्यामध्ये, आणि आजकालच काय, अगदी पूर्वीच्या काळापासून जेव्हापासून व्यवहार सुरू झाले, तेव्हापासून आपण प्रत्येक जण विचार करतो की आपण आपलं कार्य काय करायला पाहिजे, की जेणेकरून आपण आपला वेळ किंवा आपले जे काही संपत्ती धन आहे ते असं कसं निवेश करावं की ज्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामधून भरघोस उत्पन्न मिळू शकेल, त्याच्यामधून आपल्याला भरघोस परतावा मिळू शकेल. हे आपण कायम बघत असतो. आणि अ, एखाद्या गोष्टीमध्ये आपण वेळ दिला तर त्याच्यातून आपल्याला काहीतरी अ, परत मिळावं, अशी एक स्वाभाविक आपली अपेक्षा असते. आणि आपल्या मनुष्याचं मन त्या दृष्टीने अतिशय घट्ट झालेलं आहे, म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून भगवंत इथे 8व्या अध्यायामध्ये सांगतात की मयी एव मन आदस्त्व, मयी बुद्धिम निवेशय, निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वम न संशय. म्हणजे जर काही एखाद्याला सांगितलं की आता तू या या एका शेअर मध्ये इन्व्हेस्ट कर किंवा या या ब्लॉकचेन कॉइन मध्ये इन्व्हेस्ट कर आणि ते वरतीच जात राहील, तर आपल्याला काही वेगळं कोणी सांगायची गरज नाही, राईट? आपण ज्या व्यक्तीला त्याच्याबद्दल माहिती असेल तर आपण त्यामध्ये आपण निवेश करून पुढे लागून जाऊ. परंतु इथे भगवंत आपल्याला काय सांगताय की मयी एव, फक्त माझ्यावर, मन आधस्त्व, माझ आपलं मन माझ्यावर स्थिर कर, मयी बुद्धिम निवेशय, तुमची बुद्धी माझ्या मध्ये निवेश करा. आता भगवंतांचा एक एक शब्द जो आहे तो अतिशय तोलून मोलून आणि अतिशय अर्थपूर्ण भगवंतांनी घेतलेला आहे. एक एक शब्द इथे महत्वाचा आहे. मयी एव, फक्त माझ्यावर, मन आधस्त्व म्हणजे मन स्थिर कर, मयी बुद्धिम निवेशय. तर आता बुद्धीला इथे स्थिर करायचं असा पण शब्द भगवंत वापरू शकले असते, परंतु भगवंत इथे मयी बुद्धी निवेशय अशा शब्द वापरतायत. कारण आपण आपली बुद्धी निवेश करतोय भगवंतांना, आणि त्याचा निवेश केल्यानंतर आपल्याला त्याच्यामधून काहीतरी परत नक्कीच मिळतं. आणि ते काय मिळतं, तर निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वम न संशय, तर आपला उत्कर्षच त्याच्यामध्ये होणार आहे. आणि इथे उत्कर्ष म्हणजे कोणत्या प्रकारे उत्कर्ष म्हणतायत भगवंत, तर आपल्या अध्यात्माचा उत्कर्ष होणार आहे. पैशाने उत्कर्ष होईल, आपल्या इतर कोणत्याही व्यावहारिक मापदंडाने उत्कर्ष होईल असं भगवंत सांगत नाहीये. कधी कधी आपला गैरसमज होतो की आपण भगवंतांची सेवा केली की आपल्याला भरभरून फळं मिळतील, भरभरून प्रॉपर्टी मिळेल, पैसे मिळतील वगैरे, असं नाहीये. भगवंतांचं मन जे आहे ते एका आईसारखं मन आहे. ते आपल्या बाळाला योग्य काय आहे ते बघतं. आणि भगवंतांचं योग्यतेचा मापदंड म्हणजे एकच, आणि तो म्हणजे आपली आध्यात्मिक प्रगती. मग आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी जर कधी अडचण आयुष्य आवश्यक असेल, तर भगवंत आपल्याला अडचण पण देतील. आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी जर का कधी आपल्याला पैशांची गरज असेल तर भगवंत पैसे पण देत. परंतु त्याचा निर्णय भगवंत स्वतः करतात. आपल्यावर तो अवलंबून नाही. कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण आपल्याकडे हे जर का कधी आर्थिक
बल जर कधी आपल्याकडे उपलब्ध असतं तर आपण भगवंतांसाठी असं केलं असतं, भगवंतांसाठी तसं केलं असतं. परंतु जर आपल्याला आपल्या हातून ते भगवंतांना नको असेल, तर भगवंत आपल्याला ते आर्थिक बळ नाही देणार. मग अशा वेळेला आपण आपलं आर्थिक बळ न लावता आपलं बुद्धीचं जे बळ आहे ते भगवंतांमध्ये निवेश करावं. किंवा कोणत्याही पद्धतीने आपला वेळ असतो तो भगवंतांमध्ये निवेश करावा. परंतु भगवंतांची आराधना आणि भगवंतांची साधना अतिशय महत्वाची. आणि आपण मागच्या वेळेला चर्चा करताना आपला असा विषय घेतला होता की एखाद्या व्यक्तीला जर कधी आपण आपल्या घरी बोलवणार असू, तर आपला एक तर त्याच्यात काहीतरी स्वार्थ असायला हवा. म्हणजे आपण बघतो की नेटवर्किंगसाठी लोक एकमेकांना बोलवतात, किंवा त्या व्यक्तीचा काहीतरी आपला व्यवहार असावा, किंवा काहीतरी आपण देणं लागतो, किंवा आपला काहीतरी संबंध आहे, तर अशा लोकांना आपण घरी बोलवतो. किंवा तिसरं म्हणजे एखाद्या व्यक्तीवर जर कधी प्रेम असेल, ती एक व्यक्ती जर आपल्याला प्रिय असेल, तर मग तिथे व्यवहार वगैरे काही येत नाही, केवळ ती व्यक्ती आपल्या घरी यावी अशी आपली प्रांजळ इच्छा असते, जेणेकरून आपल्याला एकमेकांचा सहवास मिळावा. आणि जर कधी आपण एकमेकांना प्रिय असू, तर आपण साहजिकच एकमेकांच्या घरी जाऊ, एकमेकांना सहवास देऊ. आणि भगवंतांना जेव्हा आपण म्हणतोय की आपल्याला या जन्म मृत्यूच्या चक्रामधून, या जन्म मृत्यूच्या सागरामधून आपल्याला मुक्तता हवी आहे, तर ती मुक्तता आपल्याला माहिती आहे की आपण चिर आणि सत असं एखादी जर कधी जागा असेल, सत म्हणजे कायमस्वरूपी जागा आपल्याला मिळाली, तरच आपल्याला तिथून परत येणं लागणार नाही. आणि तसं जर आपल्याला करायचं असेल तर केवळ भगवत धाम एवढी एकच अशी जागा आहे की जिथे आपण जाऊ शकतो, जिथून आपल्याला परत येण्याची गरज नाही. परंतु आपण भगवत धामाला जायचं म्हणतो, जायचं म्हणतो, जायचं म्हणतो, पण भगवंतांना आपल्याला त्यांच्या घरात घ्यायचंय की नाही हा प्रश्न आपल्याला पडतच नाही. जसं आपण कोणालाही आयऱ्या गैराला आपल्या घरामध्ये घेणार नाही, तसंच भगवंतही कोणाही आयऱ्या गैराला आपल्या घरामध्ये घेणार नाही. ते म्हणतील बाबा तू दूरच राहा माझ्यापासून. आणि त्यासाठी भगवंतांना प्रिय असणं अतिशय महत्वाचं. म्हणजे शेवटच्या अध्यायामध्ये जेव्हा भगवंत अर्जुनाला सांगतात की मन मना भव मद भक्तो मद याजी माम नमस्करू मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजान प्रियोसी मे. म्हणजे मी हे सगळं माझ्याकडे येण्यासाठी तुला अशासाठी सांगतोय कारण की तू माझ्यासाठी अतिशय प्रिय आहे. आणि मग जेव्हा भगवंत सांगतात की अर्जुन प्रिय होता आहे, म्हणून भगवंत अर्जुनाला आपल्याकडे बोलवत आहेत, तर मग आपणही साहजिकच विचार करायला पाहिजे की अर्जुनाकडे असे काय विशेषता होती की जेणेकरून भगवंतना अर्जुन प्रिय होत. आणि म्हणून ह्या 12.9 पासून तर 12.20 पर्यंत, सॉरी, 12.9 नाही, 12.13 पासून तर 12.20 पर्यंत भगवंत अर्जुनाला अ, कोणत्या पद्धतीने अर्जुन अ, म्हणजे एखाद्या व्यक्ती भगवंतांसाठी प्रिय होईल ते सांगत असत. तत्पूर्वी 9 ते 12, 12.9 ते 12 पर्यंत भगवंत अर्जुनाला मार्गदर्शन करतायत की ते भगवंतांनी भगवंतांवर मन स्थिर करायला, म्हणजे एक एक प्रकारची आपल्याला भगवंत तिथे प्रणाली देत आहेत की जर आपल्याला एखादी गोष्ट करायला जमत नसेल तर त्याच्यापेक्षा काहीतरी सोपी. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला माता पित्यांमध्ये, मुलांमध्ये अशी चर्चा होत असते की त्यांनी त्यांचं करिअर जेव्हा निवड करतात त्यावेळेला ते साधारण विचार करतात की बाबा त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे. कधी कधी असं असतं की एखाद्याला बायोलॉजी, मेडिकल वगैरे तो क्षेत्र आवडत असतो.
मग बायोलॉजी आणि मेडिकल क्षेत्र पण तेवढं बायोलॉजी आणि मेडिकल क्षेत्र आवरत असेल तर मग साहजिकच MBBS डॉक्टर होणं हे काही जणांचं पहिलं प्रेफरन्स असतं. काही जणांना ज्यांना भारतीय औषध प्रणालीमध्ये ज्यांना श्रद्धा आहे ते आयुर्वेदिक कडे जातात. ज्यांना होमिओपॅथीमध्ये आहे ते होमिओचा अभ्यास करतात. किंवा ज्यांना डॉक्टर होणं शक्यच नाहीये, मग तो विचार करतो की बाबा मला डॉक्टर होणं शक्य नाहीये, तर मी निदान त्या मेडिकल क्षेत्राशी काहीतरी संलग्न राहण्यासाठी म्हणून मी एखादा पॅथॉलॉजीचा वगैरे कोर्स करतो. किंवा ज्याला पॅथॉलॉजी पण जमणार नसते तो विचार करतो की बाबा मी निदान मेडिकलचं दुकान तरी टाकतो. तर आपण आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या क्षमतेनुसार आणि आपल्या आवडीनुसार काही ना काहीतरी कार्य करत असतो आणि करण्याचा प्रयत्न करत असतो. तर इथे भगवंतांनी मागच्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलं मय्येव मन आधस्त्व मयी बुद्धिम निवेश आहे. मग मन तर आपलं किती चंचल आहे आपल्याला हे माहितीच आहे. तर मन चंचल आहे ह्याची भगवंतांना देखील कल्पना आहे आणि अर्जुनाने पण ते 6व्या अध्यायामध्ये बोलून दाखवलं होतं, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम वगैरे वगैरे. तर भगवंतांना ते माहिती असल्यामुळे भगवंत अर्जुनाला अनेक उपाय देत आहेत. की भगवंत सांगतात की आपले मन निश्चलत्वाने माझ्या ठाई स्थिर करण्यास तू जर असमर्थ असशील तर भक्ती योगाच्या नियामक तत्वांचे पालन कर. आणि मग अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न करतोस. म्हणजे मन स्थिर नाही झालं तर निदान आपण काहीतरी नियामक तत्व पाळायला पाहिजे. म्हणजे मी मागे सांगितल्याप्रमाणे श्रील प्रभुपाद आणि आपले सगळेच आचार्य 4 गोष्टींवर प्रचंड भर देतात. ते म्हणजे सात्विक आहार घेणे, त्यानंतर कुठल्याही प्रकारच्या जुगारामध्ये अ, जाऊ नये. तिसरी गोष्ट म्हणजे मद्यपान कोणत्याही प्रकारच्या तशा तत्वांचं सेवन करू नये आणि कुठेही व्यभिचार करू नये. ही 4 नियामक तत्व जर का कधी आपण पाळली तर भगवंतांना प्राप्त करण्याची इच्छा आपल्याला होऊ शकते. आणि जर आपण तसं केलं नाही तर आपल्याकडे भोगवादी वृत्ती इतकी वाढून जाते की आपल्याला ते भगवत प्राप्तीची इच्छाच होत नाही. म्हणजे असं वाटतं की हेच आयुष्य बरं आहे. म्हणजे एखादा ज्या वेळेला व्यक्ती खूप मद्याचं सेवन करायला लागतो त्यावेळेला बुद्धीच डोक्यात राहत नाही. आणि भगवंतांनी काय सांगितलंय तर मयी बुद्धी निवेश आहे. तर ती बुद्धी जर का कधी आपण एखाद्या व्यक्तीने मद्य सेवनामध्ये लावलेली असेल तर ती बुद्धीच त्याची काही काम करेनाशी होते. तो काय भगवंतांमध्ये ती निवेश करणार आणि त्याला काय बुद्धी होणार भगवंतांची सेवा करण्याची. आणि तसंच कोणत्याही प्रकारचा भोग जर घेतला म्हणजे एखाद्याचा आहारावर काही जर कधी कंट्रोल नसेल आणि काहीही खायचं कसंही खायचं कुठेही खायचं कितीही खायचं असं जेव्हा करत असतो त्यावेळेला साहजिकच ते शरीर पण साथ देत नाही कुठल्याही प्रकारच्या साधनेसाठी. व्यभिचार तर सगळ्यात वाईट आहे आध्यात्मिक प्रगतीसाठी. म्हणजे बाकीचे हे 3 नियामक तत्व एकीकडे आणि अ, अव्यभिचारी वर्तन हे एकीकडे. त्यामुळे आणि जुगारापासून तो दूरच राहावं कारण की जुगार ज्या वेळेला दोन्ही जुगारामध्ये जिंकलं तरी वाईट आहे आणि हारलं तरी वाईट आहे. जिंकलं तर काय होतं की ते फुकट पैसे मिळालेले असतात त्याची काही किंमत राहत नाही. आणि मग व्यक्ती काय विचार करतो असेही असेच मिळालेले आहेत तर आपण हवे तसे खर्च करू. आणि मग बहुतांश वेळी ते पैसे वाईट मार्गालाच खर्च करण्याची प्रवृत्ती होते. आणि ज्या वेळेला वाईट मार्गाचे ने खर्च करण्याची प्रवृत्ती होते त्यावेळेला साहजिकच असंग निर्माण होतं. म्हणजे ज्या व्यक्तींची आपल्याला संग हानिकारक आहे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी अशा लोकांशीच संपर्क येतो आणि मग त्या व्यक्तीची आध्यात्मिक हानी होते.
आणि हारलं तर काही प्रश्नच येत नाही. जर जुगारामध्ये हारलं तर स्वतःकडे काही राहतच नाही, आणि मग ते खाण्यापिण्याची ज्यावेळेला भ्रांत पडते, त्यावेळेला मग भगवंतांविषयी प्रेम येणं शक्यच नाही. कारण की मग भगवंतांवर ती व्यक्ती राग मोकळा करायला, राग व्यक्त करायला मोकळी असते, की भगवंतांनी मला अशी वाईट परिस्थिती दिली, मग मी काय करून घेऊ. तो व्यक्ती हा विचार करत नाही त्यावेळेला की मी तो जुगार खेळला, मीच त्या जुगारामध्ये सगळं काही लावलं आणि हारून बसलो. पण तो विचार करतो त्यावेळेला की माझं दैवच भगवंतांनी वाईट बनवलेलं. तर म्हणून जुगारापासून दूर राहावं. तर ही नियामक तत्व जे आहेत ती अतिशय महत्वाची आहे, आणि त्याचं पालन आपण करायलाच पाहिजे. पण भगवंत इतके दयाळू आहेत की ते सांगतात की जर तुला या गोष्टीचा अभ्यास करणं जर शक्य नसेल, म्हणजे या नियामक तत्वांचा अभ्यास करणं शक्य नसेल, तर तू योगाच्या विधिविधानांचं पालन कर. आणि ते पण करता येत नसतील तर माझ्या करता तू कर्म कर. म्हणजे काय की भगवंतांसाठी कर्म करायचं. अर्जुनाने ते दाखवून दिलं की भगवंतांनी अर्जुनाला लढायला सांगितलं होतं कुरुक्षेत्राच्या रणांगणावर, आणि अर्जुन तसा लढला. मग तिथे प्रश्न येतो आपल्याला की जर का कधी अर्जुनाला भगवंत तिथे प्रत्यक्ष सांगायला होते की हा तू लढ म्हणून, मग आपल्यासाठी काय आहे, आपण काय करायचंय. तर आपल्या अंतःकरणामध्ये देखील भगवंत आहेत, आणि ते आपल्याला आतून प्रेरणा देत असतात की आपण काय काम करायला पाहिजे, की जेणेकरून आपण भगवत सेवेमध्ये येऊ. आणि जर आपल्याला आपल्या अंतःकरण शुद्धीकरण तेवढं झालेलं नसेल, तर मग गुरु साधू आणि शास्त्र यांचं आपण मार्गदर्शन घ्यावं. गुरु आपल्याला समजून सांगू शकतात, त्यांना आपलं व्यक्तिमत्व माहिती असतं, त्यांना आपल्यामध्ये काय गुण आहेत, आपल्यामध्ये काय त्रुटी आहेत, या दोन्ही गोष्टी त्यांना माहिती असतात, आणि त्याप्रमाणे ते लोक आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. साधू लोकांचं आपण संग घ्यावा, जेणेकरून ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करू शकतील. आपण स्वतः शास्त्रांचं वाचन करावं, जेणेकरून आपण आपले काय इच्छा आहेत आणि त्या इच्छा आपण भगवंतांच्या सेवेमध्ये कशा संलग्न कराव्या, हे विषयी आपल्याला प्रेरणा मिळू शकते. आणि भगवंत त्याही पुढे आणखीन त्यांची दया व्यक्त करतात आणि म्हणतात की जर का तुला माझ्यासाठी कर्म करायला जर जमणार नसेल, तर तू निदान कर्माचा फल तरी त्याग कर. म्हणजे आता समजा एखाद्या व्यक्तीला पैसे कमवणं हे त्याचं ध्यास असेल, आणि तो पैशाच्या मागे हात धुवून लागलेला असेल, पैसे येतील सुद्धा. आणि भगवंत सांगतात की त्या कर्म जे तू काय केले त्याच्या फळाचा त्याग कर. मग म्हणून भगवंत अशा वेळेला सांगतात की आपल्याला आपण जो काय पैसा मिळवलेला आहे, आपल्या संसारासाठी जो काय आवश्यक असेल तेवढा यथोचित ठेवून उरलेला भगवंतांच्या सेवेमध्ये आपण संलग्न करावं, की जेणेकरून त्या कर्माचं फळ आपल्या माथी लागणार. आणि म्हणून कर्मफळांचा त्याग करायचा असतो. आणि अशा पद्धतीने आत्मस्थित राहायचं. आणि यामध्ये भगवंत 12.12 मध्ये एक आपल्याला ज्ञान योगामध्ये, ध्यान योगामध्ये वगैरे त्यांची शृंखला कशी आहे ते समजून सांगतात ते. तुला जर अभ्यास करणं शक्य नसेल, तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर. ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे, आणि ध्यानापेक्षाही कर्मफलांचा त्याग करणे श्रेष्ठ आहे. कारण अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनःशांती मिळते. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला बघतो की आपण आपलं आयुष्य जे आहे ते काही ध्यासांसाठी, काही आपण साध्य करण्यासाठी म्हणून आपण आयुष्य खर्ची घालतो. आणि मग नंतर ज्या वेळेला आयुष्याचं शेवट यायला लागतो त्या वेळेला असं वाटतं की अरे आपण ह्या गोष्टीच्या मागे उगाचच धावत होतो. हे करून आपल्याला शांती जी अपेक्षित आहे, सुखाच्या मागे आपण धावत असतो, धावत असतो, धावत असतो. आणि ज्या वेळेला ते सुख हातात येतं त्यावेळेला असं वाटतं अरे हे किती नगण्य होत आहे सुख. म्हणजे दोन्हीकडून फ्रस्ट्रेशन येतं, दोन्हीकडून त्यामध्ये विफलताच येते. की सुख मिळालं
तरी असं वाटतं अरे याच्यात काही गंमतच नाही. म्हणजे आता एखादा माणूस पैसे पाहिजे, पैसे 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 पाहिजे म्हणून खूप पैसे पैसे पैसा केला. पैसे आले सुद्धा. पण पैसे आले म्हणून काय एखादा व्यक्ती काय दिवसाचे 2 वेळा जेवणार होतो तो काय 6 वेळा जेवायला लागणार आहे का? किंवा दिवसाचे 2 वेळा तो एक समजा एक अर्धा पाऊण किलो काहीतरी खात होता, तो अचानक 10 किलो जेवायला लागणार आहे का? नाही लागणार आहे. शेवटी 2 वेळेचं जे जेवायचं तेवढंच जेवणार आहे. जे काय खात होतो तेच खाणार आहे. फार थोडाफार खाण्याच्या क्वालिटीमध्ये थोडासा फरक पडेल. म्हणजे समजा असा रोज जर आंबेमोहोर खात असेल तर रोज बासमती खाण्याचे पैसे येतील वगैरे. पण त्याही मध्ये काही सुख नाही मिळणार. आणि मग ज्या वेळेला त्या सुखाची विफलता लक्षात येते, त्यावेळेला असं वाटतं की अरे आपण उगाचच या गोष्टींच्या मागे धावतो. आणि जर का ते सुख मिळालंच नाही, तर मग तर काही प्रश्नच नाहीये की अरे असंही ते सुख आपल्यासाठी नव्हतंच, उगाच आपण त्याच्या मागे धावत. आणि मग अशा वेळेला जेव्हा आपलं आयुष्याच्या आपण सगळी गोळाबेरीज करायला लागतो, त्यावेळेला आपण विचार करतो की अरे आपल्याला सुख नको होतं, आपल्याला शांती हवी होती. आणि त्या शांतीचं गुपित इथे भगवंत सांगतायत की कर्मफलांचा जेव्हा आपण त्याग करतो, त्याच वेळेला त्या मनुष्याला शांती मिळते. म्हणजे आपण कितीही घेतलं तरी आनंद मिळत नाही. पण तो आपण ज्या वेळेला देतो, आनंद त्याच वेळेला मिळतो. कारण की देण्यामध्येच सुख आहे, घेण्यामध्ये काहीच सुख नाही. आणि मग पुढे भगवंत 12.13 पासून तर 20 पर्यंत प्रत्येका अ, प्रत्येका श्लोकाचा शेवट समे प्रिय असा होतो. म्हणजे भगवंत सांगतायत की माझ्या मला प्रिय होण्यासाठी तुमच्याकडे काय काय गुण असायला हवे. तर 12.13 ची सुरुवातच अतिशय सुंदर आहे. 13 आणि 14. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चय मय्यर्पित मनोबुद्धिर यो मे भक्त समे प्रिय. जो व्यक्ती इतरांचा द्वेष करत नाही, सर्व जीवांचा मित्र आहे आणि ज्याच्या मनामध्ये करुणा आहे, निर्ममो आहे म्हणजे माझं माझं करत नाही, जो निरहंकारी आहे आणि सुख आणि दुःखामध्ये सारखंच आचरण ठेवतो आणि जो क्षमाशील आहे. आता हे सगळेच्या सगळे जर का कधी आपण गुण बघितले तर इतके इतके अवघड आहेत ते आपल्या अंगीकरण करण्यासाठी. द्वेष, आज कोणतीही गोष्ट घ्या, त्याचा द्वेषामध्ये रूपांतर व्हायला काहीच वेळ लागत. म्हणजे धर्म जो भगवंतांनी ह्या सृष्टीमध्ये मनुष्य जन्मामध्ये आध्यात्मिक प्रगतीसाठी दिलेला आहे, ज्याच्यामधून शांती स्थापित व्हावी, जेणेकरून एकमेकांमध्ये प्रेम, आदर आणि सन्मान निर्माण असा व्हायला हवा, तोच धर्म सुद्धा आज द्वेषासाठी वापरला जातो. तर त्याच्यासाठी आपण एक रामायणामधली एक छोटीशी कथेचा भाग बघूया. दशरथ महाराज ज्या वेळेला त्यांच्या वानप्रस्थाची तयारी करत होते, त्यावेळेला दशरथ महाराजांना असं वाटलं की आता आपण हे जो काय राजपाट आहे त्याचा त्याग करून आपण आपल्या मुलांकडे तो द्यावा आणि आपण निश्चिंत मनाने आपल्या वानप्रस्थाची तयारी करावी. त्यासाठी साहजिकच त्यांचा पुत्र राम सगळ्यात योग्य होता, सगळ्यांचा आवडता होता, सगळ्यांचं त्याच्यावर प्रचंड प्रेम होतं. आणि त्याच्या सुपूर्द आपण आपलं राज्य
करावं आणि आपण निवांत व्हावं असं त्यांनी विचार केला. सगळी सगळी अयोध्या नगरी आनंदी होती या बातमीमधून. दशरथ महाराजांच्या पत्नी, त्यांची मुलं, सगळेच जण अतिशय आनंदी होते. पण एकच व्यक्ती त्यामध्ये दुःखी होती, ती म्हणजे मंथरा. का ती दुःखी होती? कारण तिला असं वाटलं की अ, कैकई, जिची ती दासी होती, कैकई जर महाराणी राहिली नाही तर आपली सुद्धा पत कमी होईल, आणि मग आपली पत कमी झालेली आहे, आपल्याला खपणार नाही. म्हणून तिने कैकेयीच्या मनामध्ये असं भरवलं की तू रामाला वनवासात जायला सांग, आणि भरताला तुझ्या मुलाला राज्य मिळवण्यासाठी म्हणून तू दशरथ महाराजांकडे माग. कैकेयी मातेची पहिली जी प्रतिक्रिया होती ती म्हणजे त्यांनी तिला विचारलं, तुला वेळ लागलाय का? श्रीराम म्हणजे किती माझ्यासाठी प्रिय आहे, मी सुद्धा त्यांच्यासाठी किती प्रिय आहे, आणि त्यांच्यासाठी वनवास मागायचा, तुझं डोकं तर नाही ना फिरलेलं? अशी पहिली प्रतिक्रिया होती. परंतु मंथरेने द्वेष पसरवण्यामध्ये काहीच कमी सोडली नाही. तिने काय समजून सांगितलं की तू पट्टराणी राहणारच नाहीस. आज तू पट्टराणी आहेस दशरथ महाराजांची, त्यामुळे तुझी पत आहे. ज्या वेळेला श्रीराम राज्याभिषेक होऊन सिंहासनावर बसतील, त्यावेळेला राजमाता तू राहणार नाहीस. आणि असं करून त्याच्याविषयी द्वेष त्याने कैकेयीच्या मनामध्ये निर्माण केला. आणि कैकेयीने जे नको करायला पाहिजे तेच केलं. तिने जाऊन आणि तिने हा पण प्रश्न विचारला मंथरेला की मी माझ्या मुलासाठी मी राज्य मागणे इथपर्यंत ठीक आहे, पण तू रामासाठी वनवास का मागतेस? तर त्यावेळेला कैकेयीने आणखीन द्वेष पसरवून आणखीन सांगितलं, जर का कधी राम या राज्यामध्ये राहिले तर सगळ्यांच्या लक्षात येईल की इथे काहीतरी कारस्थान झालेलं आहे, सगळ्यांचं प्रचंड प्रेम आहे त्यांच्यावर, आणि प्रजा हे मान्य करणार नाही की श्रीराम इथे असताना भरत राजे व्हावे, म्हणून त्याला वनवास कर. तर स्वार्थ ज्या वेळेला येतो त्यावेळेला तो इतर सगळे दुर्गुण घेऊन येतो. मग इथे जे भगवंतांनी सांगितलेलं आहे, अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवच, निर्ममो निरहंकार सम दुःख सुख क्षमी, हे सगळंच्या सगळं लयाला जात. स्वार्थ जर कधी आपण दूर ठेवू शकलो तर हे सगळेच्या सगळे गुण अगदी सहजपणे आपल्यामध्ये सहज घेऊ शकतो. म्हणजे आपण बघतो की ज्या माता पित्यांनी आपल्या मुलांना, मुलींना मनापासून लहानाचं मोठं केलेलं असतं, ते मोठे झाल्यानंतर ते माता पित्यांकडे दुर्लक्ष करतात. उलटही होतं की ज्या माता पित्यांनी मुलांना जन्म घातलेला असतो ते काहीतरी अ, व्यभिचाराच्या नादी लागतात, दुसऱ्या परस्त्रीच्या नादी लागतात, त्यामुळे मुलांची आबाळ होते. अशा प्रकारे कोणत्याही पद्धतीने जर स्वार्थ आला, आणि मग तो स्वार्थ कधी कधी इतका फुटकळ असतो, इतका क्षुल्लक असतो की लग्नामध्ये मला पत्रिकाच पाठवली नाही, की मला मामानी बोलवलंच नाही, मला भाचीनी आमंत्रणच केलं नाही. काहीही फुटकळ स्वार्थ त्याच्यासाठी पुरेसा असतो हा द्वेष निर्माण होण्यासाठी, जेणेकरून ज्याच्यामुळे आपल्या आपसामधलं जे काय प्रेम असतं ते लयाला जातं. म्हणून भगवंतांनी हे जे गुण सांगितलेले आहे, अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुणेवच, निर्ममो निरहंकार सम दुःख सुख क्षमी, हे गुण अंगीकार करणं
फार महत्वाचं आहे. दुसरे एक, करुणा फार महत्वाची. तर अ, श्री भक्ती पुरुषोत्तम महाराज म्हणून एक इस्कॉन परंपरेमध्ये एक महाराज आहेत. ते करुणा आणि कृपा याच्यामधला फरक समजून सांगतात बऱ्याच वेळेला. कृपा जी असते ती पात्रतेमध्ये येते. म्हणजे आता उदाहरणार्थ, दोन व्यक्तींचं आपापसामध्ये काहीतरी प्रेम आहे, तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी चांगला वागला, तर तो पहिला व्यक्ती पण त्या दुसऱ्या व्यक्तीशी चांगला वागतो, तर तो शिष्टाचार झाला. परंतु इथे भगवंत करुणा सांगताय. करुणा म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीने जरी सुद्धा आपल्याशी एवढा चांगला व्यवहार नाही केला, तरी त्या व्यक्तीशी आपण करुणामयी आणि प्रेमाने व्यवहार करूया, त्याला करुणा म्हणतात. कोणत्याही प्रकारच्या परताव्याची जेव्हा अपेक्षा नसते, कोणत्याही प्रकारच्या मानाची, कोणत्याही प्रकारच्या प्रेमाची अपेक्षा नसते, आणि तरी ज्या वेळेला एखादा व्यक्ती प्रेम करू शकतो, त्याला करुणा म्हणतात. आणखीन एक फार महत्वाचा गुण इथे भगवंतांनी सांगितलाय, तो म्हणजे क्षमी, क्षमाशील असणं. म्हणजे लोक आयुष्यभर, संपूर्ण आयुष्य निघून जातं एकमेकांना दोष देण्यामध्ये, एकमेकांचं वाईट करण्यामध्ये, परंतु एकमेकांना क्षमा करू शकत नाही. क्षुल्लक कारण असतं, की दोन पैसे दिले नाही, दोन पैसे घेतले नाही, काय काही असू शकतं, परंतु त्या संबंधांचा विचका होऊन जातो, पण ते प्रेम येत नाही. आणि त्याच्या मुळाशी काय असतं, तर फक्त स्वार्थ असतो. तर हा स्वार्थ ज्या वेळेला आपण मुळापासून काढून टाकतो, त्यावेळेला भगवंतांनी हे जे काही गुण सांगितले आहेत, ते आपल्याला अंगीकारणं अतिशय शक्य असतं, सहजपणे शक्य असतं. त्यानंतर 12.15 मध्ये भगवंत सांगतात, की ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही, आणि जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही, हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तो यः समे प्रिय. म्हणजे जो हर्ष आणि अमर्ष, अमर्षचा अर्थ आहे दुःख, म्हणजे जो चांगल्या काळामध्ये आणि वाईट काळामध्ये, दोन्ही काळांमध्ये जो सहजपणे टिकून राहू शकतो, आणि जो भय आणि चिंता यामध्ये पण समभाव राखतो, असा व्यक्ती माझ्यासाठी प्रिय आहे. तर आपण बघतो की माणसाला कोणत्याही कार्याला प्रेरित करण्यासाठी तीन गोष्टी अतिशय मूलभूत असतात. त्या गोष्टी म्हणजे, एक तर कोणत्याही गोष्टीची विषयीची आसक्ती, नाहीतर भीती. म्हणजे एखाद्या व्यक्तीला पैशाची आसक्ती असेल, तर तो त्या पैशाच्या मागे धावत असतो. किंवा त्या व्यक्तीला भीती असेल की आपल्याकडे पैसे नसतील, तर मग आपलं काय होईल, म्हणून तो त्या पैशाच्या मागे पळायला लागतो. तर हे दोन मूलभूत गोष्टी आहेत, की भय आणि चिंता. तर या गोष्टींमध्ये ज्या वेळेला एखादा व्यक्ती समभाव ठेवू शकतो, असा व्यक्ती भगवंत सांगतात की मला खूप प्रिय आहे. आणि ती भगवंत अशी मोठी श्रृंखला आहे, ती खूप अनेक गुण भगवंतांनी सांगितलेत. अनपेक्ष, शुचिर्दक्ष, उदासीनो गतव्यत, सर्वारंभ परित्यागी, यो मद्भक्त समे प्रिय. कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसलेल्या, शुचिदक्ष. शुचिर्दक्ष म्हणजे, तर आपल्या अ, शुद्ध शुद्धतेकडे लक्ष असलेलं, मग ते आचरण असो, नाहीतर स्वच्छता असो, किंवा कोणत्याही प्रकारचे निर्मळता असो, त्याच्याविषयी आपण दक्ष असलं पाहिजे. उदासीन हो. उदासीन म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये अडकत नाही. गतव्यथ, व्यथेपासून जो दूर आहे. सर्वारंभ परित्यागी. आरंभचा अर्थ इथे आहे कोणत्याही प्रकारचा प्रयास. सर्वारंभ परित्यागी, कोणत्याही प्रकारच्या गोष्टींचा प्रयास जो सोडून देऊ शकतो, असा व्यक्ती माझ्यासाठी प्रिय आहे. मग प्रयास सोडून द्यायचा म्हणजे काय, की आपण
जाऊन संन्यास घ्यायचा वगैरे असं काहीच नाही. परंतु बऱ्याच वेळेला आपण बघतो की आपण अशा गोष्टींसाठी प्रयास करत असतो, मृगजळाच्या मागे धावत असतो वास्तविक बघता. आपल्याला माहिती असतं, कळून चुकलेलं असतं की कोणत्याही प्रकारच्या गोष्टींच्या मागे धावून आपल्याला सुख मिळणार नाहीये. परंतु सामाजिक बंधनांमुळे, व्यक्तिगत इच्छांमुळे किंवा आपल्या कोणी आप्तेष्टांच्या इच्छांमुळे आपण त्या गोष्टींच्या मागे धावतच राहतो, धावतच राहतो, धावतच राहतो. तर आपल्याला समजायला पाहिजे की आपल्या चरितार्थ चालवण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे, जेणेकरून आपण आपल्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये ही चरितार्थ जो आपला आहे तो बाधा बनणार नाही. हे ज्या वेळेला आपण लक्षात घेऊन त्या गोष्ट त्या पद्धतीने आपण जेव्हा प्रयत्न करतो त्यावेळेला आपण दोन्ही गोष्टींमध्ये समतोल ठेवू शकतो. 17 मध्ये भगवंत सांगतात, यो न रुष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान यः समय प्रिय. म्हणजे जो खूप आनंदामध्ये वाहून जात नाही आणि जो दुःखामध्ये खूप मोडून जात नाही, शुभ आणि अशुभ दोन्ही गोष्टींचा जो त्याग करतो, असा व्यक्ती मला प्रिय आहे. 18-19 मध्ये समः शत्रौ च मित्रे च तना तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समः संग विवर्जित. हे पण गोष्टी अतिशय कठीण आहे. समः शत्रौ च मित्रे च, म्हणजे एकतर आपलं मन इतकं वेड्यासारखं असतं, कधी कोणाला मित्र मानेल, कोणाला शत्रू मानेल याचा काही नेमच नाही. शत्रू मानल्यावर तर त्या व्यक्तीला आपण सदाचाराने आणि शिष्टाचाराने वागणं शक्यच होत नाही. आणि भगवंत सांगतायत की अशा शत्रू आणि मित्र दोघांनाही आपण सारखंच मानावं. सम आणि पुढे म्हणतात सम मानापमानयो. आता मान आणि अपमान, अरे बापरे, अपमान झाल्यावर तर काय आपण विचारायलाच नको. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जेव्हा अपमान होतो तो समोरच्या व्यक्तीचा जीव पण घ्यायला तयार असतो. एवढी वाईट त्याची मनस्थिती होऊन जाते. आणि भगवंत सांगतायत की आपण मान आणि अपमान दोन्ही परिस्थितींमध्ये आपलं वर्तन सम असावं. हे किती किती कठीण अपेक्षा आहेत भगवंतांच्या आपल्याकडून. मानामध्ये पण आपण भरकटून जातो. जरासा मान मिळायला लागला की हा, आपण म्हणजे कोण झालो आता, आणि आपण आता ह्या जगाचे राजे झालो आणि आपण जे काय म्हणतोय त्याप्रमाणेच सगळेजण चाललं पाहिजे, अशा अपेक्षा होतात. अपमान झाला की हा व्यक्ती म्हणजे काही कामाचाच नाहीये, ह्याला काही कळतच नाही वगैरे असं करून आपण त्या व्यक्तीला फार झिडकारून लावतो. शीतोष्ण सुख दुःखेषु सम संग विवर्जित. कोणत्याही प्रकारचा संघ आपण सोडून द्यायला पाहिजे. तुल्य निंदा स्तुतीर्मौनी संतुष्टो येन केनचित. तुल्य निंदा आणि स्तुती, निंदेमध्ये आणि स्तुतीमध्ये दोन्हीमध्ये तुल्य राहण्यासाठी सांगतात भगवान, सम राहण्यासाठी सांगतात. हे पण अतिशय कठीण आहे. निंदा ऐकली की आपण आपल्या तळपायाची आग मस्तकामध्ये जाते. स्तुती ऐकली की डोकं आधीच अ, भरकटलेलं असतं, ते आणखीन भरकट. त्यामुळे तिथे तुल्य परिस्थितीमध्ये राहणं अतिशय कठीण आहे. संतुष्ट येन केनचित. संतुष्ट तर तुष्टी तर मिळतच नाहीये. मग काम करा नका करू, कोणी प्रेम करायला असेल नसेल, कोणत्याही गोष्टीमध्ये संतुष्टी तर नाहीच आहे. आणि मग अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान्य समय प्रिया. स्थिरमती, स्थिरमती ज्यांची आहे तो असा व्यक्ती मला अतिशय प्रिय आहे. पण तो मतीच स्थिर राहत नाही. आज एक गोष्ट आवडते, उद्या दुसरी गोष्ट आवडते, परवा दुसरीच कोणती तरी गोष्ट आवडत असते. आज असं वाटतं की आपण हा मार्ग आपल्याला योग्य आहे अध्यात्मासाठी, उद्या वाटतं की तो भलताच मार्ग योग्य आहे. मार्ग पण आपले
स्थिर राहत नाही. तर मती स्थिर राहण्याची तर फारच गोष्ट वेगळी आहे. आणि मग शेवटी 12.20 मध्ये सांगतात की ये तू धर्मामृतम इदम यथोक्तम परिउपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रिया. म्हणजे जे या अविनाशी भक्ती मार्गाचे अनुसरण करतात आणि मला परम लक्ष्य मानून श्रद्धेने पूर्णतया संलग्न होतात, ते मला अत्याधिक प्रिय आहे. म्हणजे 12.19 पर्यंत भगवंत भक्तास्ते अ, समे प्रिय एवढंच सांगत होते. परंतु 12.20 मध्ये भगवंतांनी त्याचा शेवट असा केलाय, भक्तास्ते तीव मे प्रिया, अतिप्रिय आहेत मला. आणि कशा प्रकारचे? तर या अविनाशी भक्ती मार्गाचं जे अनुसरण करतात आणि भगवंतांना परम लक्ष्य मानून श्रद्धेने त्यांच्या साधनेमध्ये संलग्न होतात, असे व्यक्ती मला अतिशय प्रिय आहेत, असं भगवंत सांगतात. आपली प्रेरणा अशी असायला पाहिजे की आपण भगवंतांनी हे जे काय सगळे गुण सांगितलेले आहेत 12.13 पासून तर 12.20 पर्यंत, ते आपल्या अंगी बाणण्यासाठी आपल्याला मनापासून प्रयत्न केला पाहिजे. आणि ते अतिशय कठीण आहेत ते. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे सगळे गुण विफल होण्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे स्वार्थ. ज्या वेळेला आपण स्वार्थ सोडू शकू, त्यावेळेला भगवंत हे जे काय समतोल, तुल्य आणि समता भगवंत जे काय आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत, ते आपल्याला उमजेल आणि आपण भगवत भक्तीमध्ये मनापासून संलग्न होऊ शकू. आपण आज इथेच थांबूया. कोणाला काही प्रश्न असतील तर आपण घेऊ शकतो. अ, भगवंतांनी 12.13 पासून जे काय सांगितले याच्यामध्ये हे आपण आता आपल्या लाईफ मध्ये कसं इम्प्लिमेंट करायचं जेणेकरून आपण तिथपर्यंत त्या भक्ती मार्गापर्यंत पोहोचू. कारण हे सगळे गुण आहेत ते अतिशय कठीण आहेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे. पण त्यातून काय मार्ग काढता येईल आपल्याला की जेणेकरून आपण त्या गोष्टींकडे वळू. त्यासाठी भगवंतांनी 12.8 ते 12.12 मध्ये आपल्याला एक शृंखला सांगितली होती की आपण काय करायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा भगवंतांनी सांगितलं की तुझं मन माझ्या ठायी स्थिर कर. ते जर स्थिर होत नसेल तर भक्ती योगाच्या नियामक तत्वांचं पालन कर. तर नियामक तत्वचं पालन सुरू करणं अतिशय महत्वाचं. तर इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर ABCD प्रभुपाद नेहमी सांगायचे. ए म्हणजे असोसिएशन, भक्तांचा संघ अतिशय महत्वाचा. बी म्हणजे बुक्स, आपले ग्रंथ फार महत्वाचे. सी म्हणजे चॅन्टिंग, म्हणजे जप, अतिशय महत्वाचा. डी म्हणजे डाएट आणि डीटीज, म्हणजे योग्य आहार ठेवणं अतिशय महत्वाचं. आणि डी म्हणजे आणखीन डीटीज सुद्धा, म्हणजे भगवंतांचे विग्रहाची अ, पूजा अर्चना करणं, ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या. तर आपण ह्या चार गोष्टींचं जर कधी सुरुवात केली तर ते आपल्याला लक्षात येईल की हे गुण हळूहळू आपल्याला अगदी सहज रीतीने यायला लागतात. म्हणजे भगवंत पण आपल्याला आय थिंक कोणता अध्याय ते आठवत नाहीये, पण यद यद आचरती श्रेष्ठ तत्तद एवेतरो जनः. तर आपण जेव्हा आपल्यापेक्षा काही श्रेष्ठ लोकांचं आचरण बघतो, साहजिकच आपल्याला त्यांच्याकडून प्रेरणा मिळते. मग अशा लोकांचा आपण संग घ्यायला हवा. की आपण बघतो की त्यांचं आचरण खूप चांगलं आहे, तर त्यांच्याकडून आपण, त्यांचा जेव्हा आपल्याला संग लाभेल, त्यांच्याकडून मार्गदर्शन लाभेल, त्यावेळेला आपल्या आचरणामध्ये बदल होईल.
ठीक आहे. ठीक. अजून कोणाला काही प्रश्न आहे? हे हे जे सांगितलंय ना की दुसऱ्याचा व्यवहार कसाही असला तरी तुम्ही तुमचं म्हणजे करुणा ठेवा किंवा कृपा ठेवा. हम्म. आणि मग दुसरं दुसरा कोणी वाईटही वागू शकतो, अधर्म वगैरे. त्याच्यातली बॉर्डर लाईन कोणती एक्झॅक्टली? आता या गोष्टीच्या बाबतीत आपण थोडस जरा सचेत राहायला हवं. ठीक. आता एखादा वाघ समजा आहे. वाघ जर का कधी आपल्या समोर आला, तर त्या वाघाशी आपल्याला तो वाघ आहे हे समजूनच सांभाळून राहावं लागणार. म्हणजे आपण लगेच जाऊन त्याला मारायची गरज नाहीये, परंतु तो आपल्याला मारू शकतो हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. राईट. तर आपल्याला हानी होणार नाही इथपर्यंत आपण स्वतःला जपायचं. परंतु त्या व्यक्तीची हानी करायला किंवा त्या प्राण्याची हानी करायला आपण जाण्याची आवश्यकता नाही. असं जेव्हा आपण एक त्याच्यामध्ये काहीतरी अ, मध्य काढतो, सुवर्ण मध्य काढतो, त्यावेळेला ते सोपं होतं. आणि बहुतेक नात्यांमधले किंवा व्यक्तींमधले जे दुरावे आहेत ते जर कधी आपण योग्य व्यक्तींचं मध्यस्थी घेतली आणि चर्चेमधून जर का कधी गोष्टी सोडवल्या, तर ते सगळ्यातच उत्तम आहे. बऱ्याच वेळेला आपण बघतो की नात्यांमध्ये काहीतरी छोटेसे गैरसमज असतात, काहीतरी किंवा कधी कधी जेन्युइन चुका पण झालेल्या असतात, की नेहमी गैरसमजच असतात असं नव्हे, तर चुका पण झालेल्या असतात. तर त्या चुका काय म्हणजे आयुष्य पूर्ण त्याच्यासाठी एक चुकीमुळे काही पूर्ण पुढचं आयुष्य सगळं आपण ती चूक मूलभूत धरून आणि त्याचं पुढचं वागणं तसं ठेवायची आवश्यकता नाही. समोरच्या व्यक्तीला आपण ती चूक सुधारण्याची संधी द्यायला हवी. आपल्याकडून ही चूक झाली असेल तर आपण त्या चुकीची क्षमा मागावी आणि पुढे आपलं आचरण शुद्ध ठेवावं. हम्म, हम्म. असं अशा प्रकारे आपण सुवर्ण मध्य काढू शकतो. ठीक आहे. जर अजून काही प्रश्न नसेल तर आपण आज इथेच थांबूया. फार छान झालं. थँक्यू. धन्यवाद. नक्की. चला छान आपण झालं. 2 आठवड्याने पुन्हा भेटूया. थँक्यू. धन्यवाद.